नमस्कार, मी आहे संगीताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहे स्पेशल पावभाजी। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चला तर आता वळूया रेसिपीकडे। पावभाजी बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता। मी इथे घेतलेले आहेत 2 बटाटे, 3 टोमॅटो, 1 फ्लावरचा तुकडा, अर्धा बीट आणि वाटाणे घेतलेले आहे 1 वाटी। आता हे सर्व भाज्या आपण कुकर मध्ये शिजवून घेऊया आणि त्यानंतरच मी फोडणीसाठी वेगळा कांदा आणि शिमला मिरची घेतली आहे कट करून। या सर्व भाज्या शिजवताना त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्याने भाज्यांना छान चव येते। तर कुकरच्या 2 शिट्ट्या घेऊया। हे पहा भाजी किती छान शिजलेली आहे। आता ही भाजी मॅश करून घेऊया। मॅश झालेली आहे। आता गॅसवर कढई ठेवूया। कढईमध्ये घालूया 2 चमचे तेल आणि त्यामध्येच 1 चम्मच बटर घालूया। ते थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालूया आणि कांदा घालूया आणि हे सर्व तेलामध्ये कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर लालसर व्हायला लागला की त्यामध्ये आपण शिमला मिर्च घालूया। तीही 2 ते 3 मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे। तिचाही थोडासा कलर चेंज होईल आणि चांगली शिजली जाईल। हे पहा छान शिजलेली आहे। त्यानंतर मसाल्यामध्ये घेतले आहे मिरची पावडर 1 चम्मच, धना पावडर 1 चम्मच आणि पावभाजी मसाला 2 मोठे चम्मच घेतलेला आहे। आणि हे सर्व मसाले आपण तेलामध्ये छान परतून घेऊया। मसाले छान परतले आहेत। आता त्यामध्ये आपण जी मॅश केलेली भाज्या आहेत त्या घालून घेऊया आणि सर्व भाजी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण की भाजी थोडीशी थिक होती। आता पावभाजीमध्ये घालूया चवीनुसार मीठ। मीठ घालताना हे लक्षात ठेवायचं आहे की आपण जेव्हा भाज्या शिजवल्या होत्या तेव्हाही मीठ घातलेलं होतं, त्यामुळे अर्धा चम्मच मीठ मी घातलेलं आहे। आता गॅसच्या मंद आचेवरती भाजी 10 मिनिट छान शिजवून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान कलर आलेला आहे। आपण यामध्ये फूड कलर टाकलेला नाहीये। त्यानंतर घालूया कोथिंबीर आणि वरतून 1 चम्मच बटर। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा। अशा प्रकारे पावभाजी बनवल्यास एकदम रेस्टॉरंट सारखीच लागते, त्यापेक्षाही खूप छान टेस्ट येते। अशा प्रकारे पावभाजी तुम्ही एकदा नक्कीच बनवा। आता पावभाजी रेडी झालेली आहे। तर आता आपण पावही सेकून घेऊया। त्यासाठी गॅसवर तवा ठेवून घेऊया। तव्यामध्ये घालूया 1 चम्मच बटर आता बटर वरती 2 पाव घेऊन ते मध्ये कट करायचे आहे आणि कट केल्यानंतर दोन्ही साइडने छान अलटून पलटून बटर मध्ये भाजून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी पाव मध्ये कट केलेले आहेत आणि अशा प्रकारे गॅसच्या मंद आचेवरती छान बटर मध्ये पाव दोन्ही साइडने भाजून घ्यायचे आहेत। पाव भाजताना थोडीशी भाजी आपण पावावरती घालणार आहे। इथे पहा किती छान पाव भाजून तयार झालेले आहेत। आता प्लेटिंगही तुम्हाला मी करून दाखवते। तर प्लेटिंग साठी एक प्लेट घेतलेली आहे। त्यामध्ये सर्वात आधी घालूया पावभाजी।
हे पहा किती छान दिसतीये पावभाजी. जेवढी छान दिसते त्यापेक्षा ही खायला खूप टेस्टी लागते. आणि यामध्ये आपण फूड कलर यूज केलेला नाहीये, ओरिजिनल भाज्यांचा कलर आलेला आहे. आता भाजीवर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि घालूया 1 चम्मच बटर. आता पाव ठेवून घेऊया आणि त्यासोबत 2 चम्मच चिरून घेतलेला कांदा ठेवूया आणि सोबत ठेवूया लिंबूची फोड. तुम्हाला ही माझी पावभाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा.